आता आम्ही लोक जातोय गल्लीमधून चालत जातोय मेन रोडवरून आतमध्ये आहे. गल्ली बघाल किती शॉर्ट गल्ली आहे. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा विषय आहे श्री अष्टविनायक गोविंदा पथक, म्हणजे सांताक्रूजमधला एक नावाजलेला पथक आहे. गेल्या वर्षी 9ची ट्राय होती त्यांची, थोडक्यासाठी चुकली आणि ह्या वर्षी पण 9 कन्फर्म लावणार आहेत. तर आज त्यांची प्रॅक्टिस सुरुवात होणार आहे. तर मी आलो ब्लॉग बनवायला आणि पुढे जे पण काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर स्टार्टिंग टू एंडपर्यंत व्हिडिओमध्ये बनून जा. अत्यंत जबाबदार पद्धतीने आपण सराव शिबिराला आपण प्रारंभ करतो. तरी उपस्थित सर्व आपण उपस्थित राहिल्यानंतर आपले माननीय तसेच यंदा आपले सुद्धा जे नवकरांचं स्वप्न आहे ते सुद्धा आपलं पूर्ण सांताक्रूज मंडळाचं आपण सुद्धा नाव उंचावावं हीच आपल्याकडनं मनोकामना आणि मनाच्या वतीने आपल्याला देखील शुभेच्छा. धन्यवाद. आणि अशा प्रकारे आता सध्या प्रॅक्टिसला सुरुवात होते. जसं तुम्ही बघितलं, नाचून एन्जॉय करून सर्व झालं, म्हणजे पूजा वगैरे सर्व झाली, नारळ वगैरे फोडून झालं आणि आता प्रॅक्टिसला सुरुवात होते. बघूया किती थर लागतात आणि कशी आहे प्रॅक्टिस. तर आता आपल्यासोबत श्री अष्टविनायक गोविंदा पथकाचे अनुज गायकवाड आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांच्या पथकाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आणि पथक कधी चालू झाला, काय सर्व प्रोसिजर आहे. प्रो गोविंदामधला पथक आहे पहिलं, तर मी तुम्हाला हे सांगतो. आणि मागे बघताना खूप साऱ्या ट्रॉफी आहेत. तर ट्रॉफ्यांची हिस्ट्री आणि कशा भेटल्या सर्व ट्रॉफ्या आणि मागच्या वर्षीचा 9चा प्रयत्न कसा होता त्यांचा, ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. तर सांगा दादा, कसा होता मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव? सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आपण या सोहळ्याला उपस्थित राहिलात. सांगायचं तात्पर्य, आपलं श्री अष्टविनायक बाळ मित्र मंडळ हा मंडळ 2000 साली स्थापन केला. म्हणजे माझे वडील असतील, वयस्कर माणसं जी आता तुम्ही सरावाच्या वेळेला बघितली असाल, ती सर्व वयस्कर माणसं यांनी धरूनच हा मंडळ स्थापन केला. त्यानंतर मग 5 थर 6 थर
अशी थराची रचना होत गेली. 2006 साली आपण 7 थराची यशस्वी सलामी दिली. त्यानंतर मग हळूहळू थराची रचना वाढत 2012 साली आपण 8 थराचा यशस्वी प्रयत्न केला. तो पहिला प्रयत्न केला आपण वरळीला, सचिन भाऊ अहिरे यांच्या इथे वरळीला. त्या ठिकाणी आपल्याला ती जी पहिली ट्रॉफी दिसते श्रीकृष्णांची, ही पहिली ट्रॉफी आपल्याला संस्कृती संकल्प प्रतिष्ठान वरळी इथे आपल्याला ती पहिली ट्रॉफी मिळाली. त्यानंतर आपण तिथे 8 थर यशस्वी केल्यानंतर आपण काळा चौकीला बाळा नांदगावकर यांच्या इथे आपण 8 थर लावले. त्यानंतर त्याच वर्षाला आपण तिथून गेलो आपण डायरेक्ट प्रताप सरनाईक यांच्याकडे 2012 साली. तिथे आपण 8 थर यशस्वी केले आणि त्या तिकडचाच मान म्हणून आपल्याला श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्याला त्यावेळेला 2012 साली आपल्याला मिळाली. विठ्ठलाच्या मूर्तीचं सांगण्याचं झालं तर 2012 साली आपण विठ्ठलाची मूर्ती आपल्याला जी सन्मान म्हणून मिळाला तीच आपण 2013 साली तिची प्राण प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर आपण दरवर्षी 2013 पासून आपण आषाढी एकादशी हा सोहळा आपण या उत्साहात या अष्टविनायक बाळ मित्र मंडळ त्याचा साजरा करतो. त्याचबरोबर त्याच वर्षाला आपल्याला डायमंडची मूर्ती हे एक आपल्याला हे मिळालेली प्रतिमा ती आपल्याला जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मिळालेली. त्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांची दहीहंडी म्हणजे खूप मानाची, कारण की ते दहीहंडी उत्सव हा जोपासला जावा यासाठी जितेंद्र आव्हाड सुद्धा तेवढ्याच ताकदीने या दहीहंडी पथकाच्या पाठीशी खंबीर उभे होते. 2013 साली आपण सुरुवात केली. 2013 साली आपण बघाल पुन्हा वरळीला सचिन भाऊ अहिरे यांच्या इथे आपण ही 8 थर लावलेली. पण त्या 8 थरामध्ये एक सांगण्याचं तात्पर्य होतं. त्यावेळेला 2013 साली महाराष्ट्रातले पहिले बसून 5 एक्का समोर सपोर्ट बसून 5 एक्क्याने 8 थर लावणारा आपला अष्टविनायक बाळ मित्र मंडळ एकमेव मंडळ होता. त्यावेळेला ही आपल्याला ती ट्रॉफी मिळालेली आणि काळांतराने तिथे त्याच वर्षाला आपण 2013 साली काळा चौकी येथे बाळा नांदगावकरांच्या इथे 2 ट्राय आपण 9च्या गुडघ्यासाठी उकलो. जर त्याच वर्षी लागला असता तर त्याच वर्षी आपला 2013 साली 9चा स्वप्न पूर्ण झाला असता. 2014 आमच्यासाठी थोडा खडतड होता. आम्ही तिथे यशस्वी झाला. थोडा दुखापत सुद्धा आम्हाला झाली, पण त्यातनं सुद्धा आम्ही उभारत 2015 साली रेडबुल जोडके तोड मध्ये सुद्धा आम्ही तिथे पार्टिसिपेट घेतलं. पण पहिल्या वर्षी आम्हाला काही तिथे यश नाही मिळालं. 2016 साली आम्ही रेडबुल मध्ये पुन्हा कमबॅक केला आणि रेडबुल 2016 मध्ये आपण सेकंड प्राइज मिळवले. त्याची तुम्ही सन्मान चिन्ह बघा तर आपण तुम्ही बाहेर लावलेलं आहे त्याचे सन्मान चिन्ह. तेव्हापासून 2012 पासून आपण सतत 8 थराचा काळखंड सुरूच ठेवला. 8 थर यशस्वी आपले होत चालले. नंतर मग 2 वर्ष आपला कोविड काळ होता. त्या कोविड काळामध्ये सुद्धा आपण थर रचना नव्हतो करत, पण आपली संस्कृती आपण जपत होतो. 2022 साली 23 साली आपण त्यानंतर आपण गेलो 2023 ला आपण प्रो गोविंदामध्ये सुद्धा आपण चांगला कमबॅक केला आणि प्रो गोविंदामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 7वा क्रमांक पटकावलेला आपला मंडळ आहे. आपण सतत 7, 8 आणि 9चा प्रयत्न सतत करत आलो. 2025 साली मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष होतं. त्या वर्षाला सुद्धा आपण 5 एक्क्याची आपण ट्राय केलेली, पण ते थोडक्यासाठी हुकलं. 9 थराचं स्वप्न आपलं पूर्ण हुकलं. पण यावर्षी 2026 ला माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे की आम्ही नक्की 9 थर लावण्याचा प्रयत्न करू. ही मला खात्री वाटते की आम्ही यंदा 9 थर लावू आणि सांताक्रूजला पहिला गोविंदा पथक असेल की आम्ही 9 थर लावणारा गोविंदा पथक करू. पण आम्ही हे म्हणू की प्रत्येक गोविंदाने आपल्या कुवतीप्रमाणे थर रचना करावी ही माझी विनंती असेल. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मौल्यवान माहितीबद्दल. आणि जसं तुम्ही बघितलात की गेल्या वर्षी यांचा 7 थर मधला पहिलं पथक होतं जे 9ची ट्राय केलेली, पण थोडक्यासाठी त्यांचा तो 9चा स्वप्न आहे ना थोडा खाली झाला. पण ह्या वर्षी त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल आणि आम्ही जेवढे 7 थर मधले गोविंदा पथक आहे आम्ही रहिवासी आहे ना, आमचा पूर्ण 7 थरचे जेवढे पथक आहे सर्वांना सपोर्ट असतो. 9 कुणी लावा, सेफ लावा आणि सेफली खाली उतरा. आपल्याला आपल्या सांतारूचं नाव वर घेऊन जायचं आहे, कारण की आपल्याकडे पण ती सिद्ध आहे सांतारूमध्ये की खूप सारे पथक आहेत ज्यांची क्षमता आहे 9 लावायची, पण थोडक्यासाठी नशिबाची साथ भेटत नाही. पण ह्या वर्षी नक्कीच जेवढे पथक 9चे ट्राय करणार सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि जसं तुम्ही बघितलात की इकडची पण मी तुम्हाला प्रॅक्टिस दाखवली, अजून सुद्धा प्रॅक्टिस चालू आहे. आणि मी खास आपल्या अष्टविनायक मंडळासाठीच आलो की इकडची पण मला कव्हरअप करायचं होतं, प्रॅक्टिस कशी होते, कसं आपल्या पथकं जेवढी व्हायरल होतील आपल्यासाठी तेवढं चांगलं आहे की सांतारूमध्ये पण एवढी चांगली पथकं आहेत ते आपल्या बाहेर जगाला पण दाखवायचं आहे. ऑलमोस्ट मुंबईमध्ये खूप सारी पथकं आहेत ते पण आपण कव्हर करणार. तर माझ्याकडनं पण खूप खूप शुभेच्छा पथकाला. आता आपण बाहेर प्रॅक्टिस बघूया, अजून प्रॅक्टिस चालू आहे. रात्रीचे बघा तर 12 वाजले तरी पोरांमध्ये जोश आहे. 12 वाजता पण प्रॅक्टिस करतात. तर चला मी तुम्हाला प्रॅक्टिस दाखवतो आता. आवाज नाही.
मारे चलिए आगे उतरतोय आणि अशा प्रकारे हा होता आजचा ब्लॉग. आपण आलेलो अष्टविनायकमध्ये. तर हा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. रात्रीचे 12:30 वाजलेत. आता इकडनं घरी जायला मजबूर लेट होणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.